सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख तथा उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ आणि प्राबल्य लक्षात घेता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्या निवडीची दाट शक्यता वर्तवली जाते। उद्योजक महादेव हिंगमिरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय आहेत। जत तालुक्यात लिंगायत समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात। लिंगायत समाजाचे तालुक्यात प्राबल्य पाहता त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी जत विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत। सध्या ते जत विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात। महादेव हिंगमिरे कुटुंबाची राजकीय व सामाजिक परंपरा ही उल्लेखनीय मानली जाते। गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची कन्या प्राची महादेव हिंगमिरे यांनी बनाळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। पहिल्याच प्रयत्नात सेनेला लक्षवेधी मतदान झाले। या निवडणुकीनंतरही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवलाय। महादेव हिंगमिरे यांच्या कुटुंबाची ग्राम पातळीवरील नेतृत्वाची परंपरा देखील जुनी आहे। त्यांच्या आजोबांनी सन 1954 मध्ये वाळेखिंडी गावचे सरपंच म्हणून काम पाहिलं होतं। त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांच्या पत्नी वसुधा महादेव हिंगमिरे या सध्या वाळेखिंडीच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असून गावच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहेत। तसेच वाळेखिंडी ग्रामपंचायतीचा राज्यात माझी वसुंधरा स्पर्धेत 3रा क्रमांक मिळालाय। सांगली जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्य पदासाठी महादेव हिंगमिरे यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याने जत तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळणार असलं तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य पदाबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि संबंधित अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे।